तर कोण ते वाईल्ड कार्ड एंट्री करणाऱ्या मुली आणि माझ्यासोबत चॅलेंज समोर काय काय झालं. तर त्या 2 मुली होत्या ह्या ज्या गुपचूप खायला आल्या होत्या. गुपचूप म्हणत होत्या आम्हाला ब्लॉग मध्ये नको घेऊ, चांगल्या नाही दिसत ना. मी म्हटलं डो वरी, नॅचरल ब्युटी पण दाखवायला हवी. नंतर अजून यांच्यासोबत पुन्हा चाय प्यायला आला. इकडे प्रल्हाद भाऊ अकेले अकेले बैठा था. मग आम्ही त्याला कंपनी वगैरे दिला आणि इकडे जगताप भाऊ काय हेजिटेट करत आहेत. मग इथून चाय वगैरे ड्रिंक केला. मग इथून जात होतं तर आपले फॅन्स भेटले. मग म्हटलं त्यांना पण घ्यावा ब्लॉग मध्ये. मग अजून इथून जात होत्याचा छोटू भेटला, त्यासोबत बॅट बॉल नाही पण बॉल थोडा वेळ खेळला. नंतर फायनली 5 वाजता हॉस्टेलवरती आलो. पोरं फिजिक्सचा पेपर देऊन आले होते. म्हटलं रिव्ह्यू घ्यावा. हा म्हणतो बहुत बढ़िया था. नंतर डोंगरे पाटील म्हणाले 55 मार्क का लिख के आया 55. आणि हा आमचा अभ्यासू मित्र म्हणत होता 74 मार्क्सचा लिहिला 74. पेपर तर 70 मार्क्सचाच होता. मग इकडे कुणीतरी नवीन मोबाईल घेतला पण उसने लिया करके किसी को सांगाही नाही. इथपर्यंत 7 वाजले होते. चॅलेंज संपायला फक्त 4 आवर्स वाचले होते. मग म्हटलं थोडा अभ्यास करावा, परंतु ॲज इट इज अभ्यास काही होईना. नंतर टाइमपास वरून या सॉन्ग वरती रील बनवली, कारण मोबाईल तर बघू शकत नव्हतं. मग काय करावं म्हटलं चला करा टाइमपास. जरा सा किताबों में कम ध्यान है, ज्यादा तेरे ख्यालों में है. मग रात्रीच्या मेसचं जेवण वगैरे केलं आणि थोड्या वेळ अजून टाइम वेस्ट केल्यानंतर फायनली चॅलेंज हॅज बीन ओव्हर. बघू शकता फक्त 50 मिनिट आपण आज मोबाईल ओपन केला आहे, तो पण फक्त आपले क्लिप्स वगैरे शूट करण्यासाठी, कारण कोणी आपला मोबाईल तर दिला नसता. पण हा चॅलेंज करायला खूप मजा आली. तुम्ही पण नक्की ट्राय करा हा चॅलेंज एकदा. डे 60 ऑफ अवर झेकॉस चॅलेंज सिरीज. चला बाय बाय, भेटू.